तुमचं स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलवर. आज आपण बटाट्यापासून नाश्ता करणार आहोत. हे बघा, मी 2 बटाटे घेतले आहेत. उकडलेली आहेत ही बटाटी. ही आपण बाजूला ठेवूया आधी. मैदा घेतला 1 वाटी. त्याच्यामध्ये मीठ घालायचंय थोडंसं. ओवा घेतलाय. तो थोडासा हे करायचा असं. आता हे मळून घ्यायचं आपण पीठ. आता थोडंसं तेल घ्यायचंय. हे बघा, हे पीठ आपण बाजूला ठेवून द्यायचंय आता. हे बघा, मी फोडणीसाठी कांदा घेतलाय, लाल मसाला, हळद, चाट मसाला, धना जिरा पावडर आणि गरम मसाला आणि आपल्या चवीनुसार मीठ. आता आपण गॅस पेटवलाय. आता तेल टाकायचंय. हे बघा, 1 चमचा मी तेल घातलंय. तेल चांगलं गरम करायचंय. हे बघा, 1 चमचा राई. राई चांगली तडतडायला द्यायची आहे. 1 चमचा जिरं. त्यात आपण कांदा घालायचा आहे. कांदा चांगला परतून घ्यायचा आहे. आता आपण मसाला घालायचा आहे. हा लाल मसाला 1 चमचा आहे छोटा. हळद पाव चमचा आहे. चाट मसाला पण पाव चमचा आहे. अर्धा चमचा धना जिरा पावडर आहे. गरम मसाला अर्धा चमचा आहे. आधी हे ढवळून घेऊया आपण. कढीपत्त्याचे मी हे बघा तुकडे करून टाकते असे. मीठ आपल्या चवीनुसार घालायचंय. ही बटाटी घालून घेतली आहे. आता आपण याच्यात कोथिंबीर घालायची आहे. आता आपण याने बटाटी अशी बारीक करून घेऊया. आता गॅस बंद करायचंय आणि हे थंड व्हायला द्यायचंय. हे बघा, आता आपण हे लाटून घेऊया. गोळा घ्यायचा आधी छोटा. हे बघा, एवढा गोळा घेतलाय मी.
मी थोडंसं असं हे बघा उभं लाटते, पूर्ण गोल नाही लाटत आहे. हे बघा आपली अशी लाटून झाली आहे. आता आपण हे बटाट्याचं बनवलेलं ते घालून घ्यायचंय. पसरून घालायचंय बरोबर. हे बघा हे असं प्रेस करायचंय बरोबर. आता असं कट करून घ्यायचंय. हे बघा आता आपण याच्यामध्ये चम्मच ठेवूया. हे बघा हे असं क्रॉस करत जायचंय. हा कॉर्नरचा लास्टचा आहे तो बरोबर असं प्रेस करायचा. हे बघा आता चम्मच हळूच काढायचा असं बाहेर. आकार बघायचा. आता आपण असे करून घेऊया. हे बघा मी असे करून घेतले 4. आता आपण हे फ्राय करूया. हे बघा आपण तेल तापत ठेवलंय. हे बघा आता आपण हे टाकूया याच्यामध्ये. गॅस मिडियमच ठेवायचा आहे. सारखं ढवळत नाही राहायचंय ते. हे बघा आता आपण भाजलंय का बघूया. आता मी पलटी मारलंय. हे बघा आपलं पाटून पण हे बघा शेकलंय चांगलं. हे बघा आपलं किती व्यवस्थित आलंय बघा. आता आपण असे तळून घेऊया बाकीचे पण.
हे बघा आपले सगळे आता फ्राय करून झाले आहेत. आपला फ्राय करून झालेत. हे बघा आपला आकार पण बघा किती व्यवस्थित आलाय. भाजी पण आपली बघा भरलेली दिसते कशी व्यवस्थित. तुम्ही याला समोसा किंवा पॅटीस पण बोलू शकता आणि सॉस बरोबर शेजवान चटणी बरोबर पण खाऊ शकता. जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका.